प्रयागराज महाकुंभ मेळा येथीलच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये मोठी दुर्घटना घडली असून रविवारी दुपारी शास्त्री पूल ते रेल्वे पूल दरम्यान आग लागली आहे। या आगीत अनेक तंबू जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे। अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीच्या घटनेची माहिती मिळताच अनेक प्रशासकीय कर्मचारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते। दरम्यान या घटनेनंतर परिसरात साऱ्यांचीच एकच तारंबळ झाली आहे। प्रशासनाने नागरिक आणि संतांना बाहेर काढले असता अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही। महाकुंभ मेळ्यात दररोज लाखोच्या संख्येने भाविक संगम किनारी पवित्र स्नान करण्यासाठी दाखल होत असतात। अशा स्थितीत आगीच्या घटना घडल्याने गोंधळ उडाला आहे। आता ही आग आटोक्यात आल्याची माहिती समोर येत असताना अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी दाखल झाले आहे आणि त्यांना आग विझवण्यात यश आले असून सिलेंडरच्या स्फोटामुळे कॅम्पमध्ये आग लागली होती। जोरदार वाऱ्यामुळे आग एका तंबूतून दुसऱ्या तंबूत पसरली असता यामध्ये 25 तंबू जळून खाक झाल्याचे समजले। परंतु असाही दावा केला जात आहे की नागा साधूंच्या 200 तंबू आगीच्या कचाट्यात आले होते। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगवीची रिपोर्ट।